नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द इंडियन पॉडकास्ट युट्यूब चॅनलवरती. मी मयूर गुळे तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत JSPM BSP म्हणजे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमधील भिवराबाई सावंत पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर सुभाष देवकर सर आहेत. आज आपण त्यांची यशोगाथा थोडक्यात बघणार आहे की त्यांचं आतापर्यंतचा हा जो प्रवास होता पूर्ण, किंवा त्यांचं प्राचार्याच्या व्यतिरिक्त त्यांचं आयुष्य कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेऊयात आणि आपण आजच्या पॉडकास्टला सुरू करूयात. सर्वप्रथम सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे सर आमच्या चॅनलवरती. धन्यवाद. सर तुमच्याबद्दल एक थोडक्यात माहिती आपल्या ऑडियन्सला सांगा, की म्हणजे नाही का थोडक्यात एक. माझं नाव डॉक्टर सुभाष देवकर आहे. मी सध्या भिवराबाई सावंत पॉलिटेक्निकमध्ये प्राचार्य या पदावर काम करत आहे. आणि टोटल जो माझा एक्सपिरियन्स आहे टीचिंग फील्डमधला हा 28 इयर प्लस आहे. पैकी 20 वर्ष मी डिग्री कॉलेजमध्ये काम केलेलं आहे आणि गेले 8-8.5 वर्षापासून पॉलिटेक्निकमध्ये काम करतो. ओके. शैक्षणिक प्रवास कसा होता सर तुमचा शिक्षणाचा? शिक्षण म्हणजे पहिली ते आतापर्यंतचा. हा थोडक्यात. शिक्षण माझं लहानपण खेडेगावातच गेलेलं आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकलोय मी. ओके. त्यानंतर गावातल्या हायस्कूलमध्ये शिकलो. हायस्कूलमध्ये नावापुरतं हायस्कूल, ॲक्च्युली शाळा भरायची मारुतीची मंदिरात. त्यामुळे जिल्हा परिषदच्या रूम्स आणि मारुती मंदिर अशा रीतीने माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर पुढे 11वी-12वी, त्यानंतर पुढे इंजिनिअरिंग डिग्री केली, त्यानंतर PG केली आणि त्यानंतर PhD पूर्ण केली. ओके. आणि सर हेच क्षेत्र का निवडलं तुम्ही, म्हणजे शिक्षण क्षेत्रात जायचे किंवा आपल्याला ह्यात करिअर करायचं असं का ठरवलं? त्याबद्दल सांगायचं म्हणलं तर स्पेसिफिक रिझन नाही आहे. स्पेसिफिक कधी असते ज्यावेळेस आपल्याला लहान असताना किंवा 10वी नंतर किंवा 12वी नंतर कोणतरी आपल्याला गाईड करतं. बरोबर. हा. गाईड करणे हा प्रकार आमच्या काळात होता नव्हता माहीत नाही, पण मला कोणी गाईड केलेलंच नाही. पण जे काय करेल ते असं स्वतःच्या हिमतीवर, म्हणजे थोडक्यात मनावर, हिमतीवर वगैरे असं. आज पण जे विद्यार्थ्यांना एवढं मन तोडून आपण गाईड करतो त्याचं कारण ते आहे की आपल्याला गायडन्स मिळालं नाही, त्यामुळं कुठेतरी असं वाटतं की आपलं जीवन भरकटलं. बरोबर. येणाऱ्या पिढीचं भरकटू नये त्यासाठी आपण त्यांना अगदी पोट तिडकीन त्यांना गाईड करत असतो. यस. ज्यावेळेस 10वी नंतर काय करतात, 11-12वी केली. 11-12 नंतर काय करायचं, नॉर्मली इंजिनिअरिंग, मेडिकल तर आपलं तेवढं मार्क्स किंवा आर्थिक पाठबळ नव्हतं. इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्यानंतर मग कुठली ब्रँच घ्यायची असं काय नाही, मिळेल ती ब्रँच. नो स्पेसिफिक, नो गायडन्स. ठरवलं नव्हतं काहीच, फ्लो मध्ये जस्ट फ्लो मध्ये. मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय करायचं, कंपनीमध्ये जॉब करायचा, टीचिंग मध्ये, असं काही नाहीये. मी कंपनीत गेलो, 1 वर्ष काढलं, थोडंसं नाही करमलं, म्हणजे टीचिंग मध्ये बघावं कसं असते. आवड म्हणून नाही, ओघाने. हा बरोबर. टीचिंग मध्ये आल्यानंतर थोडंसं चांगलं वाटलं विद्यार्थ्यांमध्ये राहून वगैरे. आवड म्हणून आलेलं नाहीये, ओघाने आलो. पण माझं मत असं आहे की जिथं आपण आलोय त्यात आपण आवड निर्माण करायची. बरोबर आहे. आवड निर्माण केली तर आपलं करमल, नाही तर मग आपलं मन लागल. बरोबर. आवड म्हणजे मला हे सांगायचं यातनं की आवडीचं क्षेत्र भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर हरकत नाही. जे भेटलं तर आवड निर्माण करायची आणि त्यात आपलं करिअर करायचं. बरोबर. नक्की सर, खरं आहे. आणि म्हणून डिग्री झाल्यानंतर ह्या फील्डमध्ये आल्यामुळे मी PG आणि PhD केली, आणि मी केली नसते. बरोबर. मग ह्या फील्डमध्ये आल्यानंतर दी बेस्ट काय ते करायचं. पहिला पॅरामीटर शिक्षण, फायनल शिक्षण काय असते, PhD बरोबर केली. त्यानंतर लेक्चरर नंतर पुढे काय काय असतं, HOD, असिस्टंट प्रोफेसर, HOD, अमुक तमुक, फायनली प्रिन्सिपल. तिथं पोहोचलो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये काय असतंय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये परत तुम्ही म्हणता HOD, ह्याचा कोऑर्डिनेटर, त्याचा कोऑर्डिनेटर, अमुक इन्चार्ज, तमुक इन्चार्ज. असं करता 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 त्यातलं टॉप मध्ये असते की कॅम्पस लेवल हे करणं. तर कॅम्पस लेवलचं पण कॅम्पस डायरेक्टर म्हणून काम केलंय, त्यात पण टॉप केलं. त्यानंतर विद्यापीठामध्ये काम करताना BOS मेंबर होतो, तिथं पण टॉपला काम केलंय. त्यात आवड निर्माण करायची, त्यात जे आहे ना त्यात टॉपला जायचं. बरोबर. सरसकट सगळ्या सारखं नाही राहायचं, आपल्याकडे हटकी पाहिजे. बरोबर आहे सर. येस सर.
मला एक असं विचारायचं सर की विद्यार्थी एक तुम्ही कधी ना कधी म्हणजे विद्यार्थीच्या झोन मधून गेलेत, तर ते एक विद्यार्थी ते एक प्राचार्य आज हा जो प्रवास होता हा कसा म्हणजे काय आणि त्यात अडचणी होत्या का काय तुम्हाला इथपर्यंत येईपर्यंत किंवा कसा प्रवास होता हा? अडचण हा प्रकार आहे ना, तर ती आपल्या 5वीला पोहोचलेली आहे. ते तर आहे सर, बरोबर आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर लहानपणी मी 11वी गेल्यानंतर माझ्या घरी लाईट आली. ओके 11वी गेल्यानंतर माझ्या घरी पत्र्याचं घर झालं. ओके 10वी मी कंदिलामध्ये अभ्यास केलाय. कंदिलामध्ये आणि छपराचं घर होतं. असं 3 किलोमीटर पायी चालत जायचो शाळेत, अरे बापरे. हायस्कूलला किंवा प्राथमिक शाळेत पण. असं आहेच. म्हणजे आर्थिक किंवा हा सगळ्याच गोष्टी आल्या. पण काय झालंय त्यामुळं एक गोष्ट घडली की अडचण आहे ह्याचा अर्थ कुठली गोष्ट सहज भेटलेली नाही. नाही, बरोबर बरोबर. बरोबर. ती कशी भेटली? कष्टात, कष्टानेच, वाट बघून, Yes. प्रयत्न करून, वाट बघून. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे, प्रत्येक बरोबर. गोष्टीची किंमत आहे. किंमत आहे, बरोबर. एखादी गोष्ट आपल्याला सहज भेटली तर किंमत राहते का? नाही राहत. नाही राहत. आणि ती जर असं प्रयत्न करून खूप अडचणीत मेहनत करून जर केली तर त्याची किंमत किंमत राहते. राहते, बरोबर आहे सर. त्यामुळे अडचण, माझं म्हणणं, मित्र अडचणीतनं आजही जातोय, लहानपणापासून गेलोय, तर माझं म्हणणं प्रत्येक अडचणी यावीच. बरोबर आहे. शिकायला भेटेल, नवीन शिकाय भेटतं आणि आल्या गोष्टीची किंमत राहते, किंमत कळते, जाणीव राहते. नक्कीच सर. तर तुमच्या मते म्हणजे एक चांगला प्राचार्य असेल तर त्यांच्यामध्ये काय गुण असले पाहिजे? चांगल्या प्राचार्याचं गुण म्हणजे कुठल्या अँगलनं? हे सगळ्याच दृष्टिकोनाने सर, म्हणजे एक प्राचार्य म्हणून काम करताना माझं असं म्हणणं आहे की आपण मुलासाठी काम करतो, विद्यार्थ्यासाठी. बरोबर. पहिलं हित विद्यार्थ्यात जपलं पाहिजे, केंद्रबिंदू विद्यार्थी पाहिजे. विद्यार्थ्याचं कसं कल्याण करता येईल, आपल्याला विद्यार्थ्यांना कसं घडवता येईल, म्हणजेच भावी पिढी म्हणजे समाज कसं घडवता येईल, बरोबर. त्याला प्रायोरिटी देणं. त्याप्रमाणे रोज विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्याप्रमाणे त्यांचं काउन्सिलिंग करणं. बरोबर. फ्रिक्वेंटली आपण त्या विद्यार्थ्यांमध्ये राहिलं पाहिजे, त्यांना गाईड केलं पाहिजे, त्यांना काउन्सिल केलं पाहिजे. बरोबर. काय चांगलं, काय चांगलं नाही, कुठल्या वाटेने जावं, कुठल्या वाटेने जावं, हे आपण त्यांना कंटिन्यू सांगितलं पाहिजे. म्हणजे आपण एक पुण्याचं काम करतो, समाज बरोबर. पिढी घडवायचं. बरोबर सर. हा एक त्याचा अँगल झाला. दुसरा अँगल असा आहे की शिक्षकासाठी पण काम केलं पाहिजे, त्यांची सुखदुःख जपली पाहिजे, त्यांना फॅमिली मेंबरसारखं ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे एक आपलं कुटुंब म्हणून जर आपण राहिलो तर आपल्या बरोबर शिक्षकांना पण एकत्र काम करायला मजा येते. बरोबर. येस सर, खरे. आणि तिसरा अँगल आहे मॅनेजमेंट. ज्या कॉलेजसाठी काम करतो त्या कॉलेजचं नाव मोठं झालं पाहिजे, त्या संस्थेचं नाव मोठं झालं पाहिजे, त्यात आपला आनंद आहे. बरोबर. आणि आपल्यामुळे मोठं होत असेल तर अत्यानंद आहे. बरोबर. आणि प्राचार्य म्हणजे जी व्यक्ती आहे ना तीच हे करू शकते. बरोबर आहे सर. हे सगळे मी रोल सांगितले, वेगवेगळे अँगल सांगितले, की कुठली म्हणजे मी म्हणून नाही, एक प्राचार्य म्हणजे व्यक्ती आहे ना करू शकते, तीच बरोबर. ही करू शकते, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. आता पाट्या टाकणं भरपूर आहेत ती पगारापुरतं आहे सर. पगार हा वेगळा विषय झाला. आपण जपतोय आनंदाने, कुणाला तरी आनंद देतोय, कुणाला तरी घडवतोय, ह्याचा आनंद आहे ना, त्यात खूप आनंद आहे. येस सर, बरोबर आहे सर. म्हणजे महाविद्यालयाचा निकाल सुधारण्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय काय पाऊल घेतले किंवा अजून इथून पुढे काय घ्यायचं असं आहे का काय प्लॅन? महाविद्यालयाचा निकाल सुधारण्यासाठी मी पर्टिक्युलरली काय करतोय, जेवढे काय विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतोय. प्रत्येक विद्यार्थ्याला जेवढे सब्जेक्ट आहेत प्रत्येक सब्जेक्ट बद्दल त्याला विचारतोय पर्सनली. ओके. आणि त्याची अडचण समजून घेतोय, त्याला गाईड करतोय, आणि त्या कन्सर्न टीचरला पण गाईड करतोय की चालते गाईड कर. असं करता करता आपल्याला काय करायचंय, प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात पारंगत झालं पाहिजे, पास झाला पाहिजे, हा त्या पाठीमागचा उद्देश. बरोबर. म्हणजे जेवढे विद्यार्थी, सगळे विद्यार्थी पास, विषय हा रिझल्ट हा 100% लागला पाहिजे, हा माझा उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जवळजवळ 92% पोहोचलोय मी. ओके. ऑल क्लिअर रिझल्ट. आणि पुढं 100% पोहोचायचं. नक्कीच सर. त्यात खूप आनंद भेटतो, येस सर. पालकांना आनंद भेटतो. माझा मुलगा नव्हता अभ्यास करत, आता छान करतोय. बरोबर. टीचरला वाटतं माझा निकाल लागत नव्हता, लागायला लागला. येस सर. सगळ्याला हुरूप येतो, हुरूप. येस सर. सर, शिक्षकांचं जे मनोबल वाढवण्यासाठी काय पाऊल उचलताल आपण? त्याचं उत्तर मला दिलं ना, शिक्षकांना फ्रेंडली वागलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे,
त्यांची प्रगती कुठे आहे आपण सांगितली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी मोटिवेट केलं पाहिजे आणि त्यांना गाईड केलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे. ओके. तर एखादी समजा कठीण परिस्थिती आली असेल, मग एक महाविद्यालयात म्हणा किंवा बाहेर म्हणा, तर तुम्ही त्याला कसे सामोरे जाल, ते कसं सॉर्ट आउट कराल किंवा कसं मार्गी लावाल? कष्ट करायचं प्रामाणिकपणे. कठीण परिस्थिती येणारच आहे, कठीण परिस्थिती सामोरं जायचंच आहे. आपल्याला धमक कधी येते, आत्मविश्वास कधी येतो, जर आपण प्रामाणिक असेल तर. प्रामाणिकपणे लढायचं. बरोबर. कठीण परिस्थिती मात होतेच. येस. आपण लबाड असेल तर मग आपल्याला धैर्य येत नाही. मग आपल्याला धैर्य नसेल तर आपण त्या परिस्थिती काय मात करणार आहे? बरोबर सर. सामोरे जाईल त्याला काहीतरी थोडा तोडगा काढायचा. बरोबर. सर, विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे महाविद्यालयात विद्यार्थी फिरत असताना किंवा लेक्चर आवर्स मध्ये त्यांच्यामध्ये एक शिस्त बाळगण्यासाठी बरेचसे पाऊल तर आपण घेतोच, जसं तुम्ही आता उल्लेख केलाच. पण अशा काही गोष्टी आहेत, जर म्हणजे काही मुलं आता कॉलेजचे लाईफ म्हणलं थोडंसं नाही का, नवीन पिढी किंवा काही मुलं असे, तर त्यांना आपण थोडंसं जर हे करायचं असेल तर कसं गायडन्स? त्यांना काय सांगणार, डिसिप्लिन, शिस्त हा जो प्रकार आहे ना, त्यांना आपण शिकवलं पाहिजे. विद्यार्थी शेवटी कोणाला फॉलो करतात? आई वडिलांपेक्षा शिक्षकांना फॉलो करतात. येस, बरोबर आहे. विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकवलं म्हणजे काय फरक? ते आपलं अनुकरण करतात, ते आपलं फॉलो करतात. बरोबर. माकडा टोपीसारखं. बरोबर ना? म्हणजे आपण ते पहिले फॉलो केलं पाहिजे. येस, बरोबर. आता शिस्तीचा विषय निघाला तर अगदी शिस्तीचं पहिलं स्टेप म्हणजे वेळेच्या आत सगळी काम करणं. आता कॉलेजचं आपलं महाविद्यालय तर महाविद्यालयामध्ये आपण स्वतः सगळ्याच्या अगोदर वेळेच्या आत आलं पाहिजे. बरोबर. हे फक्त बोलायची गोष्ट नाहीये, तर ऍक्च्युअल करायची गोष्टी. तर मग मी स्टार्टला सांगितलं की माझा टोटल अनुभव 28 वर्ष प्लस आहे. एवढ्या वर्षात एकही लेट मार्क नाही माझं. ओके. आणि त्या कॉन्फिडन्स मी जर मुलांना सांगत असेल, मी करतो तुम्ही करा, फॉलो करणार. येस, बरोबर, नक्कीच. आज माझ्याकडे विद्यार्थी संख्या आता ह्या घडीला 2600 आहे. 2600. हार्डली 1% विद्यार्थी लेट येतात. ओके. 99% विद्यार्थी आणि 100% स्टाफ वेळेच्या आत येतो. हेच आपलं आउटपुट आहे. येस, बरोबर आहे. तर आता महाविद्यालयात आपण काम करतो किंवा कुठल्याही संस्थेत किंवा कुठे जगाच्या पाठीवर आपण काम करेल, तर वेगवेगळ्या मतांची लोक आपल्याला भेटू शकतात किंवा प्रत्येकाचे काही विचार वेगळे. त्यांना समाज म्हणायचं असतं सर. त्यांना आपण कसं हे करू शकतो? 4 माणसं एकत्र येणं तोच संसार, 4 माणसं एकत्र येणं तोच समाज. आणि हाताचे 5 बोट सारखे आहेत का? नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक स्वभाव वेगळा असणारच. तुमचा वेगळा, माझा वेगळा, तुमचा वेगळा. प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे. बरोबर. समजून घेतलं, ह्याला बी समजून घेतलं, ह्याला बी समजून घेतलं, मग सगळी आपली झाली. बरोबर आहे. पण ती बुट काय नको मला असणं काय केलं कसं होईल? बरोबर आहे. असं विषय आहे. सगळ्याला समजून घ्यायचं फक्त नाही काय. पुढचा प्रश्न असा सर, की महाविद्यालयाच्या कामाव्यतिरिक्त म्हणजे इतर आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण म्हणजे काय काय छंद जोपासले आहेत आजपर्यंत, किंवा वैयक्तिक आयुष्यात काम सोडून आपण काय काय करू, म्हणजे काय काय करता अजून? मला खरं छंद जोपासायचे आहेत, पण जोपासायला वेळ म्हणजे तसं हे आलं नाही. काय म्हणजे माहिती त्याला संधी नाही आली अजून. संधी आली नाही असं म्हणता येईल. मला खरं काहीतरी एक म्युझिक शिकायचं खरं. ओके. पण सध्या तसं काहीच करत नाहीये. ह्याच्या अगोदर कॉलेज आवर्स संपल्यानंतर छोटे मोठे बिझनेस केले, त्यात वेळ घालवला. पण बिझनेस असं आहे की आपण पूर्ण वेळ दिला तर बिझनेस चालतो. बरोबर आहे. त्यानंतर बिझनेस मध्ये काय तसं मनावा असा फायदा झाला नाही, मग सगळे बंद केले. आता काही नाही, सध्या तरी फुल टाइम घरी गेले की फॅमिलीला वेळ देणे, मित्रांना वेळ देणे. सध्या हेच चालू आहे. पण मी काहीतरी शिकणार आहे, एक संगीत, एक कुठलं तरी वाद्य शिकणार आहे. म्हणजे आपल्या संस्थेतील जे स्टाफ आहेत सर, जे काही त्यांच्याबद्दल 1-2 शब्द सर बोलायचे म्हणलं तर काय बोलाल तुम्ही? आपले स्टाफ सगळेच गुन्हे आहेत. परत मागासारखंच आहे, सगळे सारखे नसतात. आहेत काय 2-4 छपरी, पण तिथं कुठे गेलं तर असणारच किती. बरोबर सर. निग्लेक्ट करायचं. तुमच्या आयुष्यातील एक मार्गदर्शक व्यक्ती किंवा एक आयकॉन आहे का सर, आपण आयकॉन म्हणतो किंवा आयडल म्हणतो, असं कोण आहे? याचं उत्तर मी काय दिले सर. थोडक्यात मी म्हणलं माझी वाट चुकली म्हणलं होतं मी. बरोबर. त्याच्यामुळं गायडन्स नव्हता. गायडन्सच नाही ना आयुष्यात सर. जे करेल ते आपल्या करायचंय. ओके. पण पुणे विद्यापीठामध्ये काम करताना आमचे एका डीन होते, तिथले बीओएस मेंबर होते, बीओएस चेअरमन होते, सिनेट मेंबर होते. नावं सांगायचं म्हणतो तर मला 5, 50, 100 नावं सांगू शकतो. तर त्यांनी खूप म्हणजे असं सपोर्ट आणि गाईड केले मला. ओके. तसंच जे सिंहगड कॉलेजचे पदाधिकारी असतील किंवा JSPM कॉलेजचे पदाधिकारी समजून घेतात, गाईड करतात. असं
पर्टिक्युलर तुम्हाला नाव नाही सांगू नाव नाही सांगू शकत, शकत, ही इज okay. माय आयडल असं नाही. ओके. सर आपलं म्हणजे आता रिटायरमेंट नंतरचं काय नियोजन आहे तुमचं? आहे 100% आहे. रिटायरमेंट नंतरच्या नियोजनासाठी रिटायरमेंट होण्या अगोदर मी स्कूल चालू करणार आहे. ओके. त्यात कसं लाईफच आतापर्यंत विद्यार्थ्यामध्ये गेली, विद्यार्थ्यांमध्ये गेले, बरोबर. त्यावरती एक सवय लागली, मुलांची लागली. सवय लागली. Yes. त्या रिटायरमेंट पण मुलांमध्ये असं खूप वाटतं की काय डिप्लोमा कॉलेज काढावं, डिग्री कॉलेज काढावं, तर ते आपलं शक्य नाही. बरोबर. किंवा छोटं स्कूल तर चालू करू शकतो. सुरुवात छोट्याने होती सर कधी. छोटं स्कूल चालू करू शकतो ना. बरोबर. मग त्याला खरंच करमून घ्यायचं आपल्याला, हा. असं तो उद्देश आहे. सर असं आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे का कोणता? म्हणजे एक म्हणजे जर प्रोफेशनल लाईफ जर आपण सोडली तर त्याच्या व्यतिरिक्त किंवा असं एक नाही का अविस्मरणीय क्षण किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये पण असेल तर? नाही, असं काही पर्टिक्युलर नाही. ओके, असं नाही काय. आपली अविस्मरणीय क्षण आपण कधी म्हणतो, एखादी अनपेक्षित घटना घडली, गोष्ट घडली, गोष्ट मिळाली आपल्याला, जे आपल्या स्वप्नातून बघितली नव्हती, बरोबर. वाटलं नव्हतं की माझ्या संग असं घडेल, चांगली म्हणतोय, चांगलीच. बरोबर बरोबर. पण तसं आपल्या आयुष्यात कधी घडलंच नाही. जे काय मिळालं ते सगळं स्ट्रगलच मिळालेलं आहे. बरोबर सर. म्हणजे काय माझी लॉटरी लागली नाही कधीच, थोडक्यात. म्हणजे आहे ते फ्लो मध्ये आपलं होत गेलं, करत गेले. बरोबर, म्हणजे तेच कष्ट मी सर प्रयत्न करत गेलोय. असं अजिबात काय असं कुठलीच गोष्ट सहज भेटली नाही, आणि असं गिफ्ट तर काय भेटलंच नाही कुठलं. सर आपल्या GSPM आपली संस्था आहे, त्या संस्थेबद्दल 2 शब्द तुम्ही काय बोला? संस्था आपली ब्रँड नेम आहे, अजून काय बोलणार संस्थेबद्दल? आपले संस्थेचे सगळेच, जसे मला शिक्षकाबद्दल सांगितलं, सगळे गुन्हे आहेत, तसे वरिष्ठ पदाधिकारी पण गुन्हे आहेत. आपले मालक तर काय आपले म्हणजे साक्षात काय म्हणतो आपण, विठ्ठलच आहेत. तर त्यांचं मन खरंच खूप म्हणजे असं काय म्हणतो आपण त्यांना, हे आहे असं मोठ्या मनाचे. आमचा डायरेक्ट अप्रोच होत नाहीये, त्याची काही संधी येत नाहीये आम्हाला अप्रोच व्हायची वगैरे, पण ऐकून तरी आहे किंवा बघून तरी आहे की त्यांना दुसऱ्याला मदत करायला आवडतं, सपोर्ट करायला आवडतं. ओके. त्यामुळे त्यांची पुण्य आहे. सर आपण जर विचार केला तर म्हणजे शिक्षण संपल्यानंतर म्हणजे जे आपलं जॉबचं आयुष्य सुरू होतं किंवा एक नोकरीचं नाही का, ते थोडं 23-24चं किंवा 22चं वय असं, ते सुरू झाल्यापासून तुम्ही म्हणजे आतापर्यंत इथपर्यंत आले, त्याच्यामध्ये काय काय केलं सर एक प्रोफेशनल लाईफ मध्ये? म्हणजे थोडक्यात प्रोफेशनल लाईफ मध्ये मी सांगितलं, मी लेक्चर पासून सुरुवात केली. त्याच्या आधी म्हणजे मग काय तिथूनच सुरुवात झाली सर? म्हणजे त्याच्या आधी कुठले दुसरे जॉब किंवा असं काय? नाही, इंजिनिअरिंग डिग्री केल्यानंतर जॉब डायरेक्ट सुरू केला. ओके. त्यानंतर मी लेक्चरर पासून ते PhD पर्यंत किंवा प्रिन्सिपल पर्यंत किंवा BOS मेंबर किंवा ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सांगितल्या. बरोबर. डिग्रीचं सांगितलं, 20 वर्ष गेली, आता 8-9 वर्ष झालं डिप्लोमाला आहे. पहिला जॉब मी केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, नंतर त्यानंतर माळेगाव कॉलेज डिग्री कॉलेज, ओके. त्यानंतर भारतीय विद्यापीठ डिग्री कॉलेज, त्यानंतर सिंहगडला जवळजवळ 14 वर्ष काम केलं. ओके. त्या ठिकाणी कॅम्पस डायरेक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर दत्तकला महाविद्यालयामध्ये 2 वर्ष डिग्री कॉलेजला काम केलं. हा प्रवास झाला 20 वर्ष. ह्यातच मी काय असेल ते सगळं शिकलो. ओके. आणि गेल्या 8-9 वर्षापासून डिप्लोमा. आता डिप्लोमा 8-9 वर्ष झाल्यामुळं आता डिप्लोमा सगळं कळालं काय भानगड आहे. सगळं लक्षात आलं, सगळ्या गोष्टी थोडक्यात. सगळं थोडक्यात काय झालं की शिक्षण क्षेत्र आता कोण केलं आपण. बरोबर, नक्कीच सर. आणि वेगवेगळ्या पदावर काम केल्यामुळं सगळे अनुभव आले आणि ओळखी झालीत. बरोबर. आणि आपलं कसं सगळ्यांशी काय म्हणतो आपण, सलोख्याचं, मित्राचं किंवा आपण काय म्हणतो मदत करण्याची भूमिका असते. आणि हे असल्यामुळं जे मित्र झाले ते सगळे मित्र टिकलेत. बरोबर, नक्कीच सर. असं आहे. तेव्हा आपला मित्राचं वातावरण भरपूर आहे. आपले हे प्रश्न झाले सर. आता आपल्याकडे रॅपिड फायरचे क्वेश्चन आहेत थोडे. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला एका 1-2 शब्दात त्याचं उत्तर देऊ शकता असे प्रश्न आहेत. त्यातलं पहिलं असं की म्हणजे हे थोडं सोडून सर, प्रोफेशनल लाईफ वगैरे ह्या गोष्टी सोडून थोडं, तुमचा आवडता रंग कोणता सर? आवडता रंग माझा ग्रीन. आवडता खाद्यपदार्थ? खाद्य भेंडीची भाजी. खूप आवडते मला. ओके. आणि आपला सण कोणता सर्वात जास्त आवडतो सर? संक्रांत. कारण त्या दिवशी काय आदल्या दिवशी आपल्याला ती
ही खायला होती बघा खेंदाट, तसले मिक्स भाज्या हा मिक्स भाजी एक नंबर लागते. भाकरी सोबत एकदम भाजीची भाकरी बाजरीची तीळ टाकलेली हा, वगैरे, हा. एक नंबर असते. आपलं आवडतं प्रवासाचं स्थळ किंवा प्रवासाचं ठिकाण कोणतं सर? कोकण. ओके. आवडता चित्रपट? चित्रपट आवडता दिल. दिल मी डिग्रीला असताना दिल पिक्चर आलो होता. दिल खूप आवडत होता. म्हणजे त्यावेळेस फर्स्ट टाइम आवडलेला, हा, हा. बेस्ट आहे. नंतर आता तो बच्चनचा बागबान हा, हा, फॅमिली हा, हा, नाही पाहिजे ना, हा. याचं रिअलिस्टिक वाटतं की आपण म्हणजे स्वतःला त्यात बघतो आपण. आवडता खेळ कोणता सर? म्हणजे इनडोर किंवा आउटडोर कुठलाही? फुटबॉल. फुटबॉल ओके कारण काय त्यात खरंच व्यायाम होतो, ओके. हा बरोबर. शारीरिक सगळाच व्यायाम. व्यायाम हे होतो. खेळ म्हणजे काय पाहिजे की शारीरिक व्यायाम, व्यायाम झाला पाहिजे. बरोबर. आणि त्यात खरंच शारीरिक व्यायाम होतो, म्हणून तो खूप आवडतो. ओके. आवडीची व्यक्ती कोण सर? त्याचं उत्तर मला दिलंय मी. ते पर्टिक्युलर कशी अशी व्यक्ती कोण नाहीये. माझे फॅमिली मेंबर माझ्या सगळ्यात हा जवळ प्रिय आहेत, प्रिय. बरोबर. आणि त्यानंतर माझा मित्र परिवार. ओके. जे लोक प्रामाणिक आहेत, सच्च दिल आहेत ना, ते मला सगळे आवडतात. खोटा डबला आवडत नाही. हा, हा. म्हणजे दिखावा, हा बरोबर आहे सर. आलं जे लक्षात. सत्य आपलं रिअल मध्ये. आवडीचं गाणं कोणतं सर? आवडीचं गाणं परत रिअलिस्टिक वर सांगतो गाणं, जिंदगी हर कदम एक नई जंग है, हा 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 बरोबर. जीत जाएंगे हम तू अगर संग है. हा छान गाणे. प्रगट आपलं ते छान गाणे सर. हर कदम हर पल. बरोबर आहे सर. लाईफशी रिलेटेड थोडक्यात. हा आणि मला तर लेट मॅच होते. एक असा प्रश्न आहे सर की तुमचं आवडतं डिपार्टमेंट कोणतं आतापर्यंतचं? म्हणजे असं नाही की तुम्ही ज्या डिपार्टमेंटचे ते, पण असं एक खरंच प्रामाणिकनी तुम्हाला असं डिपार्टमेंट खरंच कोणतं आवडतं किंवा असं? घेतलं का प्रिव्हियस मधलं? मी सर ऑल ओव्हर सर, ऑल ओव्हर मध्ये आतापर्यंत जेवढे तुम्ही कामं केले त्यात असं एक बेस्ट डिपार्टमेंट घ्या बाबा, असं नाही का एक? तसं नाही सांगता येणार एका पडू, का सांगतो ना, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे अनुभव आहेत. बरं. मग आता जर इथलं आपण म्हणलं सर तर? आता इथलं शिव डिपार्टमेंट, शिव आणि मेकॅनिकल. ओके. दोन डिपार्टमेंट. आणि तसं जर हे जर बघितलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंट, बरोबर ना? बरोबर. हा ह्या जर मेजॉरिटी बघितलं तर कॉम्प्युटर येतं, ओके. फॉलोड बाय मेकॅनिकल येतं, म्हणजे माझ्या आवडीचं. आज माझी ब्रांच 3 नंबरला येते. ENTC. म्हणजे ओव्हरऑल बघितलं ते त्या डिपार्टमेंटला काम करणारी टीम बघितल्या, त्याचं टीम वर्क बघितलं, असे अनुभव बघितले, किंवा त्या तिथल्या लोकांचे स्वभाव बघितले. ओके. असं तर आपले सर्व प्रश्न झालेले आहेत सर. अजून काय असेल तुमच्या मनात, आपण काय राहिलं असेल आपल्याला कव्हर करायचं? नाही, तुम्हीच विचारणार, मी सांगणार. आमच्यातर्फे ते सर्व झाले सर, की पण असं काही गोष्टी जे आपण कव्हर करायचे राहिल्यात किंवा काय राहिलं असेल? असं काही नाही, तुम्ही विचार काय, मी सांगतो. तुम्हाला काय आठवतं, तुम्ही त्यात तज्ञ आहे. म्हणजे साधारण काय विचारलं पाहिजे, काय असं काय जाणून घेतलं पाहिजे, तुम्ही त्यात सर एक प्रश्न असा होता की आता जे तुम्ही पद आहे प्राचार्य, तर ह्या पदासाठी आपण योग्य का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे असं मी योग्य आहे या पदासाठी, याबद्दल तुमचं काय मत आहे? त्या पदावर म्हणजे प्राचार्य समजा असेल किंवा कुठले, ज्या पदावर आहे आपण, त्या पदासाठी जी जी काही कामं आहेत ती जर आपण योग्य प्रकारे करतोय, तिथं बसून आपण सगळ्यांना न्याय देत असेल, ओके. तर आपण योग्य आहे ना. बरोबर आहे सर. प्राचार्यांचे साधारण काय काय काम आहेत, मला तुम्हाला 3-4 अँगल सांगितलं, ते आपण करतो प्रामाणिकपणे, म्हणजे आपण योग्य आहे. बरोबर. येस. आता ह्या खुर्चीवर समजा मी बसलोय, तुम्ही शिएल घ्यायले, उगाच भाव खाला तुम्हाला अजून शिएल दिलं नाही, कधी राऊंड मारला नाही, कधी क्लासमध्ये गेलो नाही, नसतंच बसून पाठ टाकल्या, बरोबर. उशीर आलो, लेट गेलो, नांद्या मारल्या, कधी मुलाचं इंटरेस्ट केलं नाही, तर माझ्या मला लाज वाटेल ना. बरोबर. की उगाच मी प्रामाणिक नाही, थोडक्यात प्रामाणिक काय करत नाही, त्यामुळे पदासाठी योग्यच आहे मी. ओके सर. माझ्या आयुष्यात सर आतापर्यंत उदयतो 28 वर्षात आजही मला वरिष्ठ आहेत, तेव्हा मला वरिष्ठ असतील. बरोबर. लेक्चर असताना कोणतं वरिष्ठ असेल, लेक्चर असताना कोणतं वरिष्ठ असेल, बरोबर नाही? बरोबर सर. 28 वर्षाच्या प्रवासात एकदाही माझ्या वरिष्ठांनी मला रागवलं पण नाही. ओके. त्याचा अर्थ काय? आपण म्हणजे प्रामाणिक आहे सर्व गोष्टी. त्याचा अर्थ काय? तेच. तुम्ही समजा माझे वरिष्ठ आहात, बरोबर, आणि माझा काय तर रोल आहे, तुम्हाला जो माझा रोल अपेक्षित आहे, जो रोल, जे काम, त्याच्यात 10 पट काम मी तुम्हाला करून देतो ना.
बरोबर आहे सर. ऑटोमॅटिक योग्य झालो आपण. मुद्दा होते का हा बरोबर आहे सर. तुम्हाला माझ्याकडून जे काय अपेक्षा ना त्या 10 पट तुम्हाला काम करू मग तुम्ही रागवायचा प्रश्न आहे का? नाही बरोबर आहे. फक्त मी निर्लज्ज नाहीये. अजून काम करत पण मला कुणी रागवायला चालणार नाही, Yes, कुणी sir. बोलायला चालणार नाही. बरोबर आहे सर. रात्रभर काम केलं पण कुणी काय असं तसं नाही चालणार. मग थांबूया सर, आपण आपले सर्व प्रश्न झालेले आहेत. अशा ह्याच प्रकारे आपले सर्व प्रश्न झालेले आहेत. सर्व गोष्टी आपण सरांच्या म्हणजे प्रोफेशनल लाईफ बद्दल असो किंवा वैयक्तिक लाईफ बद्दल असो किंवा त्यांच्या आवडींबद्दल असो बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेतल्या. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला मिळाल्या असतील. जर कोण शिक्षक ह्या मुलाखत बघत असेल किंवा कोण प्राचार्य बघत असतील किंवा विद्यार्थी देखील जर बघत असतील तर त्यांना बरंच काहीतरी थोडंफार शिकायला भेटलं असं अशा आशा बाळगतो. आणि सरांचं परत एकदा धन्यवाद करतो की सरांनी वेळात वेळ काढून आपल्या पॉडकास्टसाठी वेळ गेला त्याबद्दल धन्यवाद सर खरंच. थँक्यू. आणि असंच या प्रकारे मी मयूर गुळवे कॅमेरामॅन शाहरुख सोबत रजा घेतो. तोपर्यंत भेटूयात अशाच एका नवीन पॉडकास्टमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.